नमस्कार, मी गणेश निलकंठ पाटील. 2024 ला जून महिन्यामध्ये संबंधित अधिकाऱ्यांना तहसीलदार, ठाणे महानगरपालिका सहाय्यक आयुक्त अक्षय गुडदे, वन विभाग मंगलजीने, उमेश पाटील, सर्कल ऑफिसर सपना चौरे आणि अनेक तलाठी यांच्या समक्ष इथे मुक्ता बिल्डर प्रवीण सखाराम पाटील याचा चाललेला बेकायदेशीर काम हा सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दाखवण्यात आला, त्यांना पुरावे देण्यात आले. पण 2024 पासून आजपर्यंत कोणत्याही प्रकारची यांच्यावरती कारवाई या लोकांनी केलेली नसून प्रवीण सखाराम पाटील याने जवळजवळ 226 एकरवर मातीचा भराव टाकून कांदलवनाची तोड केली आहे. नैसर्गिक नाले बुजवलेले आहेत. खाडीपात्रात मातीचा भराव टाकलेला आहे. शेकडो तक्रारी दिल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी त्याच्या विरोधात तक्रारी दिल्या, पण कोणत्याही प्रकारची गांभीर्य ना पोलीस स्टेशन, ना महसूल विभाग, ना फॉरेस्ट विभाग, ना कोणत्या मंत्र्याने, ना कोणत्या आमदाराने, ना नगरसेवकाने, ना कोणत्या पत्रकाराने कोणीही या लोकांच्या विरोधात कंप्लेंट कारवाई करण्याची हिंमत दाखवलेली नाही. आणि हे सर्व करत असताना मी गणेश निलकंठ पाटील, तुम्ही बघू शकता हा सर्व खाडीपात्र झालेला आहे. रेती उत्खनन करून समोर मशीन दिसते. रेल्वे लगत वारंवार मी याचा अपडेट देत असून या लोकांना चाललेला सर्व प्रकार मी यांच्या निदर्शनात आणून देत असताना जून महिन्यात 15 तारखेला या लोकांनी तिथे समक्ष येऊन सर्व भेट दिली. तेव्हा सहाय्यक आयुक्त होता. त्या टायमाला त्यांनी एक दिशाभूल करणारा अहवाल तयार केला. अहवाल तयार करणारा अधिकारी म्हणजे ठाण्याचा तहसीलदार उमेश पाटील यांनी दिशाभूल करणारा अहवाल तयार केला आणि तलाठी, महापालिका, वन विभाग या लोकांना हाताशी धरून सर्वांच्या सहमतीने खोटा अहवाल तयार केला. आणि उमेश पाटीलनी, मी गणेश पाटील, मला दबाव टाकण्याचा प्रयत्न केला की आम्ही ही परिस्थिती जे काय आहे ते याच्यावरती पंचनाम्यात हे केलेले, तुम्ही सही करा. मी त्यांच्या त्या प्रकाराला बघितल्याने मला असं वाटलं की ही लोक, जो तक्रारदार आहे त्याला कशा प्रकारे खोटं ठरवण्यात आणि कशा प्रकारे त्याच्या विरोधात षडयंत्र करत आहेत हे निदर्शनात माझ्या आल्यावर मी त्यांना सांगितलं की मी याच्यावर खोटी सही करणार नाही, कारण जे मला दिसतं ते अस्तित्वात तुम्ही त्याच्यामध्ये लिहिलेलं नाही. मग उमेश पाटील आणि अक्षय गुडदे, जो सहाय्यक आयुक्त दिवा प्रभाग समितीमध्ये होता, आणि सचिन बोरशे या लोकांना हाताशी घेऊन उमेश पाटील यांनी माझा जो राहता घर होता तिथे तो पाडण्यात आला. तो 2024 मध्ये ऑगस्ट महिन्यात 6 तारखेला पाडला. आणि मला कुठेतरी मी त्यांच्या संगती जी काय आपलं हे होतं त्याला सही दिली नाही, तर त्याचा बदला घ्यायचा म्हणून उमेश पाटील यांनी षडयंत्र करून अधिकाऱ्यांना हाताशी घेतले. आज हे अधिकारी एवढ्या वरच्या लेवलवरती चोर झालेले आहेत की जर एखाद्या महापालिकेच्या अधिकाऱ्याला कोणी नडत असेल तर वन विभागवाला येणार. वन विभागाच्या अधिकाऱ्याला जर कोणी त्याच्या विरोधात तक्रार करत असेल तर महापालिकेला त्याची सुपारी देणार, पोलिसांना त्याची सुपारी देणार, अनेक खोटे गुन्हे दाखल करणं, हे असे षडयंत्र करून
तक्रारदाराला संपवण्याचा नाहक त्रास देण्याचा प्रयत्न करतात. बिल्डरचे गुंड हाताशी घेऊन सर्व गैरकारभार ही लोक करत असतात. अनेक वेळा मोठमोठ्या पैशाचे व्यवहार करून स्थानिक भूमिपुत्रांच्या जमिनी मोठमोठ्या बिल्डरांना देण्यास हेच अधिकारी कारणीभूत आहेत. आता तुम्ही तो घर बघू शकता. आयुष्यात माणूस घर सुख समाधानासाठी आणि ह्याच्यासाठी बांधतो. आज तिथे मंदिर माझा आहे आणि त्या मंदिराजवळ मी घर बांधलेला होता. वार्षिक कार्यक्रम त्याचा येत असून मागी गणपती त्यावेळेस भंडाऱ्याचं आयोजन केला जातो. मोठमोठे आपले हे केले जातात. माझी फॅमिली तिथे बसायची. सर्व गोष्टी. आता हा 2016ला एक अधिकाऱ्याने खोटी तक्रार करून तो पाडला होता. हे त्याच्यापासून जुनी घर तबेला होता माझा, छोटा घर होता, पाण्याचा हौद होता, तिथे हँडपंप होता. आता तुम्ही बघू शकता की हा साबे गावाचा व्हिडिओ आहे. पूर्ण पाणलोट क्षेत्र इथे होत असून याच पूर्ण क्षेत्रावरती तिथे भराव करण्यात आलेला आहे. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात भराव चालू असताना सर्व अधिकारी हे मोठ्या प्रमाणात या भ्रष्टाचारामध्ये सामील असल्याने तक्रारदाराला, मी तक्रारदार गणेश निलकंठ पाटील, माझी केव्हाही हत्या करू शकतात. आता तुम्ही बघू शकता जिथे पाणलोट क्षेत्र होता त्याच क्षेत्रावरती तुम्हाला धूल उडताना दिसते. मोठ्या प्रमाणात पूर्ण भराव करून पूर्ण खाडी काढण्यात आली आहे. नैसर्गिक नाले बुजवण्यात आलेले आहेत आणि कशा प्रकारे आपलं तिथे आग लावण्यात आलेली आहे. माझी नारळाची झाडं जाळण्यात आली. माझा तिथे राहता घर तोडण्यात आला. आता तुम्ही बघू शकता मंदिर दिसतं. मंदिराच्या बाजूला घर नाही आहे माझा, किंवा माझी तिथे नारळाची झाडं आणि जी काय बाग बगीचा जे काय बनवलेलं फळझाडं भाजीपाला इथे काय लावलेला होता तो सर्व या लोकांनी मुक्ता बिल्डर प्रवीण सखाराम पाटील यांनी नष्ट केलेला आहे. आणि मुक्ता बिल्डर हा स्वतःच्या तोंडानेच सांगतो की एकनाथ शिंदे हा माझा गॉडफादर आहे आणि कोणीही कितीही तक्रारी केल्या तरी कोणीही माझा बिघडू शकत नाही. हा माझा राहता घर पाड असताना मुक्ता बिल्डर याचा गुंड किशोर तुकाराम जाधव तो तिथे उभा असा दिसत होता. अधिकारी दिसत होते. हे पाडल्यानंतर तिथला हे लग्नाचा मंडप आणि हे सर्व असताना ते सर्व पाडलं माझं. हे पोलीस लोक कशा प्रकारे त्या गुंड प्रवृत्तीचा आपला प्रवीण सखाराम